नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूबमध्ये चॅनलवर स्वागत करत आहे. देशात NDAचं सरकार आहे आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे तीन पक्ष मुख्य आहेत. आणि गेल्या 2022-23 पासून राज्यात ही सत्ता सुरू आहे. मात्र सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, गावात या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर वैरी आहेत असंच आपणाला पाहायला मिळत आहे. कधीकधी वाद अगदी विकोपाला जातात. टोकाची भूमिका नेते किंवा कार्यकर्ती मंडळी घेतात. मात्र नंतर त्यात राज्यातील या पक्षांची सृष्टी यात लक्ष घालते आणि सगळं काही ठीक आहे असं सांगण्यात येतं. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातील धाराशिव जिल्ह्यातील नेते मंडळी कधीच एकोपा किंवा मनोमिलन झाले असं घडलेलं नाही. पूर्वी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांचे विरोधक होते. मात्र त्यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडला आणि ते शिवसेनेत दाखल झाले. याचा अर्थ ते सत्ताधारी पक्षात गेले आणि मग सत्ताधारी पक्षातील भाजपचं जे जिल्ह्याचं नेतृत्व करतात त्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचं हाडवैर आहे. त्यामुळं आता कसं होणार याची उत्सुकता जिल्हावासियांना पण होती. परंतु जे पहिल्यापासून या दोघात टोकाचा विरोध आहे तो आज पण कायम आहे. हेच वारंवार दिसून आलेलं आहे. तीच बाब माजी मंत्री आणि परंडा भूमवाशीचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्याबाबत पण आहे. त्या दोघात पण विशेष कामासाठी ते एकत्र राहतात. परंतु एरवी दोघांचं विळ्या भोपळ्यासारखं नातं आहे आणि याची प्रचिती गेल्या 2 दिवसापूर्वी जिल्ह्यातील नागरिकांना आली आहे. कारण काल जिल्हा परिषदेत एक कार्यशाळा होती आणि या कार्यशाळेला भाजपचे असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे धाराशिव जिल्ह्यात आले होते आणि ते येणार असल्यामुळं ज्या स्वागताची बॅनर जिल्ह्यात लागली त्या बॅनरवर माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे फोटो नव्हते आणि बऱ्याच ठिकाणी नामोल्लेख पण नव्हता. याचा अर्थ सावंत, राजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह असो किंवा त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात मतभेदाची दरी आजही कायम आहे हेच लोकांना दिसून आलं आहे. मग असं असताना जिल्ह्याचा विकासाचं काय हा प्रश्न सर्वसामान्य
सर्वसामान्य विचारत असतील, त्यांच्या चर्चाही होत असतील. मात्र याला तिन्ही नेते आपल्या आपल्या परीनं पत्रकं काढून, पत्रकार परिषदा घेऊन उत्तरं देत असतात. लोकांना आपली थोड्या वेळाची का होईना ते करमणूक करतात, हे मात्र नक्की. आता पहा, जसा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्यांच्या मागणीनुसार शिवसेनेचे सर्वेसर्वा राज्याचे नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना धाराशिव शहर विकासासाठी 18 कोटी रुपये, त्यानंतर दलित वस्ती सुधारसाठी 110 कोटी रुपये, तुळजापूर शहराच्या विकासासाठी 5 कोटी रुपये असा घसघशीत भरीव निधी दिला आहे. पण हा निधी आल्यानंतर याचं काम कोण आणि कसं करणार, कोणती एजन्सी करणार, हा प्रश्न असतो. धाराशिव शहरात नगरपरिषदेवर भाजपचं वर्चस्व आहे आणि साहजिकच नगरपरिषदामध्ये सत्ताधारी असलेली मंडळी राणा जगजितसिंह जे सांगतील तेच ऐकत असतात. त्यामुळंच जो 18 कोटीचा निधी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी प्रयत्न करून आणला आहे, त्या निधीची कामं 82 कडून करण्याचं आता ठरलेलं आहे. कारण नगरपरिषद ही एजन्सी त्यांनी जवळ करायला नकार दिला आहे आणि 82ला प्राधान्य दिलेलं आहे. असं हे घडत आहे. हे धाराशिव जिल्ह्यातच घडतं आहे असं नव्हे, तर ते रायगड जिल्ह्यात पण आपल्याला दिसतं. तिथं शिवसेनेचे मंत्री असलेले भरतशेठ गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, त्यांची मंत्री असलेली कन्या अदिती तटकरे यांच्यात सारखे वाद सुरूच असल्याचं आपण बातम्यातून ऐकतो, वृत्तपत्रात त्याच्या बातम्या येत असतात. हीच परिस्थिती ठाण्यात पण आहे. ठाण्यात भाजपचं आणि शिवसेनेचं असंच प्रेम आपल्याला दिसून येते. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला, मात्र तिथं भाजपचे नगरसेवक जास्त आल्यामुळं महापालिकेत भाजपचा पण वर्चस्व आहे आणि भाजपचे उपमहापौर पण ठाणे महानगरपालिकेत आहे. तिथंही कुठलेही विकास कामं किंवा कुठला कार्यक्रम असेल तरी या दोन पक्षातील नेते मंडळी, कार्यकर्ते एकमेकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, असंच सतत दिसून येत असतं. मग हे असं चित्र आपल्याला दिसतंय. मात्र मुंबईत सत्तेचं राजकारण करताना या तिन्ही पक्षाचे नेते मंत्री मांडीला मांडी लावून बसलेले आपल्याला पाहायला मिळते. तिकडं एक चित्र आणि इकडं असं चित्र, असं आता पाहायची आपणच सवय करून घ्यायला लागेल आणि यांच्या तू मैमेमध्ये लक्ष न घालता आपलं विकास कुठल्या का मार्गाने होईना व्हावा ही आपण अपेक्षा व्यक्त करावी लागेल. आणि तसा विकास ही नेते मंडळी करत नसेल तर त्यांची बोकांडी बसायची तयारी नागरिकांना करावी लागेल, एवढं मात्र खरं. धाराशिवच्या पालक सचिवपदी पूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले आणि आत्ता उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे वयस्कर असलेले मूळचे देवळाली तालुका जिल्हा धाराशिव येथील रहिवासी राजेश देशमुख यांची गेल्या 15 दिवसापूर्वी निवड झालेली आहे. राजेश देशमुख जिल्ह्याचे पालक सचिव होणं म्हणजे जिल्ह्याचा
विकासाला गती येईल असं असंख्य लोकांचं म्हणणं आहे. परंतु राजेश देशमुख यांच्या पुढं पण या दोन चुलत भावातील जे शक्य आहे त्यामुळं खरंच विकास कामाला गती देण्याचं काम त्यांना करता येईल की नाही हाही प्रश्नच आहे. राजेश देशमुख त्यांचं अगदी शासकीय नोकरीतील कार्यकाळातील आत्तापर्यंतचा बहुतांशी कार्यकाळ हा डॉक्टर पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील आणि आता डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी राज्याच्या मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याबरोबर गेलेला आहे. त्यामुळं ते ज्यावेळेस कामकाजात प्रत्यक्षपणे सुरू करतील त्यावेळेस साहजिकच राणा जगजितसिंह पाटील यांच्या बाबतीत त्यांच्या कामाच्या तराजूत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पारड्यात जरा जास्त वजन राहील असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि राजेश देशमुख यांचं पटेल की नाही का कामासंदर्भात दोघात 36चा आकडा येईल हे आता येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. मात्र राजेश देशमुख यांनी जिल्ह्यासाठी आपण जिल्ह्याचे सुपुत्र आहोत म्हणून गटबाजी विसरून जाऊन जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं कसा योग्य विकास होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तसं ते करतील अशीच लोकांची भावना आहे. पावसाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीची घोषणा या 31 जुलैपर्यंत करणार अशीच घोषणा केली होती आणि त्या दृष्टीनं आता पाऊल पण टाकायला सुरुवात केली आहे. धाराशिव जिल्ह्याची माफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. जवळपास 50,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असून अद्ययावत अशा याद्या आता जिल्हाधिकारी कार्यालयात, महसूल विभागात आणि ज्या त्या बँकेत पोचलेल्या आहे आणि लवकरच या धाराशिव जिल्ह्यातील 50,000च्या आसपास शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी ही 2 लाख रुपयापर्यंत असेल असं कळतं आहे. कर्जमाफीला तसा विलंबच झाला आहे असं शेतकऱ्यांचं आणि लोकांचंही म्हणणं आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात भाजपनं आणि देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती आणि त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत पण झाल्याचं दिसून आलं आहे. परंतु त्यावेळेसपासून जवळपास 1.5 ते 2 वर्षाचा काळ प्रत्यक्षात कर्जमाफी मिळण्यासाठी जावं लागलेला आहे आणि तशा निवडणुका संपल्या तेव्हापासून शेतकरी कर्जमाफी शासन कधी करणार याकडेच डोळे लावून बसलेला होता आणि आता हे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी झालेली आहे. त्यामुळं असंख्य शेतकरी सरकारवर समाधानी असतील असं म्हणणं गैर होणार नाही. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.